बसून बसून कंटाळा आला होता म्हणून म्हटलं सुजल्याला फोन लावावा. सुजल्याला फोन लावल्यावर सुजल्या म्हटला चला फिरायला जाऊया. मग काय निखल्याच्या घरापाशी आलो तर मुन्ना आला. मुन्ना पण म्हणाला चला मी पण येतो. मग चला म्हटलं काय तिथून निघालो तर वरण्या येणार होता. मग काय म्हटलं वरण्याला आणायला जाऊया. तिथनं गेलो तर पुढं कवटेकरांच्या स्टँडवरनं वळून गाडी खाली घेतली आपली. परत मग फिरता महाराजांच्या देवापाशी आलो. वरण्याला फोन केला. वरण्या म्हटला आलोच बाहेर. तर वरण्या आला. परत म्हटला मुन्याला. तिथून आलो आणि नागावच्या पुलावर थांबलो. कॅनलवर येऊन थांबलो जरा बसून परत तर आपण करोलीच्या घाटात पडता पडता वाचलं तेवढाच क्षण आहे. परत मग म्हटलं तू राहू दे म्हटलं आता आम्ही घेतो गाडी. तरी काय भावाने आपल्याला गाडी दिली नाही. तो म्हटला मीच घेणार आहे. बरं म्हटलं घे भावा काही विषय नाही. तिथून पुढं मग परत आलो. परत घाटातनं जरा हे रेकॉर्ड केलं दृश्य. घाटातनं पुढे आलो तर पुढे आपण गाणी चालू केली. तर आपल्या भावाची टोपी उडता उडता वाचली. नंतर मागे पडतच होती आत्ता टोपी. काही विषयच नव्हता त्याचा येत. परत आपण गाणी कधी वाढले हे तुरावे कळे ना जुरे बाग. जुन्या आठवणी काढत आम्ही पुढे आलो. प्रवेशद्वारातून प्रवेश घेतला. प्रवेश करून आम्ही पुढे निघालो. वरती आलो आणि दंडोबाच्या देवाचं जरा बाहेरनं दृश्य घेतलं. परत पुढे मग दर्शनासाठी आत निघालो. दर्शनासाठी आपली मित्र पुढे गेले अगोदर. परत मी आणि माझा मित्र मागं होता. परत आम्ही दोघं पुढे निघालो. पहिले दर्शन घेऊया म्हटलं मग परत फिरूया. तुम्ही पण नक्की एकदा या. मग परत दर्शन घेतलं. काल भैरवांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन पुढे निघालो. परत इथं म्हणजे असे वेगवेगळ्या पिंडी तयार केलेल्या आहेत. ते नंदीबाईलाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन परत पुढे जाऊन परत मातेचं दर्शन घेतलं. परत पिंडीचं दर्शन घेऊन परत पुढे निघालो. परत मग हर हर महादेव वाचून हर हर महादेव म्हणून परत मग देवाचं दर्शन घेऊन पिंडीचं आणि तिथं असं पिंडीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तुम्हाला धावतो तसं पिंडीवर म्हणजे असं कलर ठेवून तिथनं पाणी पडतंय बघ. असं त्रिशूळ आणि हार फिर लावलेला आहे. परत हे जरा फिरून परत मग आपण परतीच्या मार्गाला निघालो आपल्या. तुम्हाला हा पहिला व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनल नवीन आहे.